नमस्कार भावी शिक्षकांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 चे जे काही प्रेफरन्स आहेत, जे ऑप्शन आहेत ते जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे। काही उमेदवारांचे प्रेफरन्स जनरेट झाले आहेत, तर काहींचे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील। मित्रांनो, शिक्षक भरती 2026 मध्ये कधी नाही इतके जास्त महत्त्व हे प्रेफरन्सला आलेलं आहे। कारण 2024ला जी काही भरती झाली त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्यास कोणतीही मर्यादा नव्हती। मात्र यावेळी मर्यादा निश्चितच आखलेली आहे। विना मुलाखत जे विदाऊट इंटरव्ह्यू यांना 100 प्रेफरन्स देण्याची मर्यादा आहे, तर विथ मुलाखतीसह यांना 50 प्रेफरन्स देण्याची मर्यादा आखून दिलेली आहे। त्यामुळे प्रेफरन्सला अतिशय जास्त महत्त्व या भरतीमध्ये प्राप्त झाल्यामुळे प्रेफरन्स देताना अतिशय काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण प्रेफरन्स हे द्यावे लागणार आहेत। त्यामुळे जर का आपण चुकीचे प्रेफरन्स दिले तर आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील असं होऊ शकतं। त्यामुळेच आपण हा आजचा व्हिडिओ तयार करत आहोत की जे काही प्रेफरन्स द्यायचे ते प्रेफरन्स देताना कोणती काळजी घेतली पाहिजे। ज्या उमेदवारांना कमी गुण आहेत त्यांनी प्रेफरन्स देताना कोणती स्ट्रॅटर्जी वापरावी अनुषंगानेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शिक्षण सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती देत असतो। तर सर्वांनी शिक्षण सारथी या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, प्रेफरन्स देण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर सर्व उमेदवारांनी काय करायचं आहे तर प्रोफाईलला जाऊन सिस्टीमने जे काही प्रेफरन्स जनरेट केले आहेत आपल्या क्वालिफिकेशननुसार, तुम्ही पवित्र पोर्टलला ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय केलं त्यावेळेस जे काही क्वालिफिकेशन भरले असेल, जे काही डिटेल्स दिले त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स जनरेट झाले असतील, त्यानुसार आपल्या प्रोफाईलला व्हिजिट करा। त्या ठिकाणी सिस्टीमने जे काही प्रेफरन्स जनरेट केले आहेत ते डाउनलोड करायचे आहेत आणि त्याची प्रिंट ही काढून घ्यायची आहे। मित्रांनो, कारण शिक्षक भरती हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे आणि त्यापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा विषय हा आता प्रेफरन्स देणे हा झाला आहे। त्यामुळेच आपणास काय करायचं आहे तर प्रिंट काढून आपणास त्यावर होमवर्क करणं अत्यंत गरजेचं आहे। प्रिंट काढून आणल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तुम्हाला त्या प्रेफरन्सच्या माध्यमातून वर्गीकरण करायचं आहे। 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी अशा 4 गटात तुम्हाला वर्गीकरण करावं लागेल। आणि तुमची पात्रता कुठे, म्हणजे तुम्ही 1 ते 8ला एलिजिबल आहात, 9 ते 10ला आहात, 11वी 12वीला आहात, कुठं तुम्ही पात्र आहेत हे पाहावं लागेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमचे गुण, म्हणजे टेटला जे काही तुमचे गुण आहेत त्यानुसार बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत। जर तुम्हाला, म्हणजे आपण पहिल्यांदा विचार करतो, जर तुम्हाला 150 160 प्लस गुण जर असतील तर आणि तुम्ही 4ही गटाला पात्र असाल, 1ली ते 8वी, 9वी 10वी आणि 11वी 12वीला, तर तुम्ही निश्चितच तुमचा आवडता गट कोणता, जर तुम्हाला वरती काम करायला आवडत असेल 11वी 12वी आधी दिला पाहिजे। जर तुम्हाला गुण जास्त असतील तर त्यानंतर 9वी 10वी, त्यानंतर 1ली ते 8वीचा विचार केला जाऊ शकतो। इथं कोणतंही बंधन नाही, तुम्ही कोणताही प्रेफरन्स आधी देऊ शकता। सिस्टीम, पवित्र पोर्टलची सिस्टीम ही काम करताना टॉप टू बॉटम काम करते, म्हणजे तुम्ही पहिला प्रेफरन्स कोणता दिला, दुसरा कोणता दिला यानुसार काम करत राहते उतरत्या क्रमानं। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स कोणत्या ठिकाणी कोणता देता ह्याला अतिशय महत्त्व आहे। तर आपलं शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचे मार्क आणि त्यानंतर आपला अभ्यास करायचा आहे, म्हणजे ते आपल्या कास्टला जागा किती आहेत। तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर ओपनला जागा किती आहेत, EWमध्ये असाल तर EWSला जागा किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात जागा आहेत याचा आपल्यास बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे। कारण यावर्षी प्रेफरन्सला त्यामुळेच महत्त्व आलं आहे मित्रांनो, कारण यावेळेस आपला 100 प्रेफरन्सची मर्यादा घालून दिलेली आहे। त्यामुळे काही उमेदवारांना चांगले गुण असूनही ते या भरतीपासून वंचित राहू शकतात। त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्टला कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत त्यामध्येही सर्वसाधारण बघा, ज्यावेळेस तुम्हाला जाहिरात डिस्प्ले होईल त्यावेळेस कास्टला जागा उदाहरणार्थ 30 आहेत, परंतु सर्वसाधारणमध्ये किती आहेत ते बघा। त्यानंतर ओपनला सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात जागा आहेत ते बघा। त्यानंतर एकूण जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपणास प्रेफरन्स द्यायचे आहेत।
मित्रांनो, ज्या उमेदवारांना 150 160 प्लस गुण आहेत त्या उमेदवारांनी निश्चितच प्रेफरन्स देताना हे जिल्हा, त्यानंतर शेजारचे जिल्हे आणि त्यानंतर दूरचे जिल्हे असे टाकले तरी फायदा होणार आहे, कारण या ठिकाणी मार्कला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बोलणार आहोत ते कमी गुण असणाऱ्या मुलांची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. मित्रांनो, कमी गुण असणाऱ्या मुलांनी आणि जर का त्यांची कोणत्याही ठिकाणी दूरवर जाण्याची तयारी असेल, दुर्गम ठिकाणी काम करण्याची तयारी असेल, तर सर्वाधिक त्या मुलांनी जाहिरातीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर मुलं कास्टचे असतील तर त्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये कास्टला सर्वाधिक जागा आहेत हे फाइंड आउट केलं पाहिजे. त्यानंतर एकूण कोणत्या जिल्ह्यात ओपनला जास्त जागा आहेत, एकूण जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मित्रांनो, यावर्षी ओपन टू ऑल आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024ला जी काही भरती झाली त्या ठिकाणी ओपन टू ऑल नव्हतं, परंतु या ठिकाणी 55-60चा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं क्लिअर झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच ओपनचे प्रेफरन्स येणार आहेत. परंतु जर का तुम्ही ओपनचे प्रेफरन्स दिले कमी गुण असणाऱ्या मुलांनी, तर प्रत्येक ठिकाणी हे ओपनचं मेरिट जास्त असणार आहे कास्टपेक्षा. त्यामुळे तुम्हाला ज्या काही जाहिराती येतील त्या ठिकाणी कास्टला कोणत्या जाहिरातीत जास्त जागा आहेत, तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे, तर ज्या जिल्ह्यात कास्टला जागा आहेत असे सर्व प्रेफरन्स हे कास्टच्या मुलांनी दिले पाहिजेत. कारण प्रत्येक ठिकाणी कास्टपेक्षा ओपनचं मेरिट हे जास्त असणार आहे. त्यानंतर शेवटी तुम्ही ओपनच्या प्रेफरन्स दिले तरी चालतील, परंतु कास्टचा एकही प्रेफरन्स हा शिल्लक राहू नये. आणि विशेष म्हणजे जे काही दूरचे जिल्हे आहेत, जसं की सर्वाधिक जागा आपण पाहिल्या तर अमरावती असेल, गडचिरोली किंवा पालघर असे काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जागा आल्या आहेत, असे सर्व प्रेफरन्स हे दिले पाहिजेत आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे. एकंदरीतच मित्रांनो, प्रेफरन्स देताना आपणास अभ्यासपूर्ण प्रेफरन्स हे द्यावे लागणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढून आणाल त्यावेळेस तुम्हाला बघायचं आहे की आपण जर ओपन कॅटेगरीत असाल तर ओपनला कोणत्या जिल्हा परिषदेत जास्त जागा आहेत. त्यानंतर बघायचं आहे की ओपनमध्ये जो सर्वसाधारणचा कॉलम आहे, तुम्ही जर समांतर आरक्षणामध्ये नसाल तर तो कॉलम बघा की ओपनमध्ये सुद्धा सर्वसाधारणला कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा जास्त आहेत. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कोणत्या जिल्ह्यात कास्टला सर्वाधिक जागा आहेत ते बघा आणि त्यातही तुम्ही सर्वसाधारणमध्ये बघा कास्टमध्ये सुद्धा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहेत. आणि विशेष म्हणजे जे काय आपले वर्ग आहेत त्यानुसार आपण वर्गीकरण केलं, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी, 12वी यात कोणत्या गटाला सर्वाधिक जागा आहेत यानुसार प्रेफरन्स देणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांना मार्क कमी आहेत त्यांनी, कारण पवित्र पोर्टलचं जे सिस्टीम आहे ते टॉप टू बॉटम असं काम करत असतं. त्यामुळे जर ज्यांना मार्क कमी आहेत त्यांनी अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून प्रेफरन्स द्या. ही संधी पुन्हा येणार नाही. पुन्हा मी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस मार्क कमी असतील आणि तुम्ही जर का ओपनचे प्रेफरन्स आधी देत बसलात तर तुमची प्रेफरन्सची मर्यादा संपू शकते आणि तुम्हाला कास्टचे प्रेफरन्स देताना अडचण येईल. मित्रांनो, बऱ्याच जणांना एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे की तुम्ही ज्यावेळेस जाहिराती बघाल त्यावेळेस तुम्हाला ज्या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत आणि ज्या ठिकाणी कास्टच्या जागा आहेत असे सर्व प्रेफरन्स येणार आहेत. या ठिकाणी 55-60चा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने क्लिअर झाल्यामुळे ओपनचे प्रेफरन्स सर्वांनाच येणार आहेत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स द्याल त्यावेळेस कोणत्या जाहिरातीमध्ये कास्टला जागा आहेत ह्या बघितलं पाहिजे आणि त्यानुसार प्रेफरन्स दिले गेले पाहिजेत. जर का आपले प्रेफरन्स संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील, निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत शेअर करा. शिक्षण सारथी या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.